नवी मुंबईकरांबद्दल ज्या वेळेला गणेश नाईक बोलत आहेत, एक किस्सा आहे. 92 आपण 90 चालत चालत कालपर्वाच्या निवडणुकांपर्यंत आलो. पुन्हा थोडंसं 92-93च्या दंगलींकडे जावं. मुंबई पेटली होती, अनेक ठिकाणी दंगल होती, नासधूस सुरू होती, जाळपोळ सुरू होती. या परिस्थितीत म्हणून मी तर त्यावेळेला काही नवी मुंबईकर नव्हतो, मी गेल्या 20-25 वर्षात नवी मुंबईकर आहे. मला कोणीतरी सांगितलेला किस्सा आहे. सगळी मुंबई पेटलेली असताना, जळत असताना आणि अत्यंत खून खराबा होत असताना नवी मुंबईत मात्र मुस्लिम समाज रस्त्यावर नमाज पडत होता आणि अगदी एकोप्यानं सर्व समाज वावरत होता. आणि याचं श्रेय गणेश नाईकांना जातं असं म्हटलं जातं. मुळात गणेश नाईकांना हा कोणताही तंटा, वाद, दंगल ही नवी मुंबईत नको होती आणि त्यांनी तशी भूमिका घेतल्यामुळे नवी मुंबई शांत होती. काय घडलं होतं त्यावेळेला? ही घटना 93, पण मी रेफर करतो ठाणे जिल्ह्यामध्ये पहिली दंगल झाली 1970 ते घेवणिकी दंगल झाली. तुम्ही जर पानं फिल्टर बघितलं त्यावेळेला मी कलमा बेलापूरचा शिवसेनेचा विभाग करतो. आता आमच्यामध्ये सुद्धा काही सकाळी थोडेसे अर्ध्या हलकुटाने पिवळे होणारे होते. तर त्यावेळेच्या काही घटकांनी त्यांना सांगितलं अरे जा आगी लावा. त्याला मुसलमान गावामध्ये 2, खेरणे गावामध्ये 20-25 मुसलमानांची घरं आणि शाबादमध्ये 15-20 घरं. त्यावेळी तर म्हटलं हे मुसलमान तर आपल्या पालखीला येतात, आपल्या होळीला सहभागी होतात, ते मुसलमान आहेत म्हणून त्यांच्या घराला आगी लावणं ते आम्हाला तर पटत, मला नाही पटत. त्यावेळेला त्या खेरण्यातल्या त्याला माझं वय वर्ष 20, म्हणजे राजकारणाचं काहीतरी प्लॅनिंग असतं तर आपण 21 वर्ष म्हणजे निवडणुकीला उभं राहत आहे. मी तिथल्या काही घटकांना आमच्या गावच्या माझ्या घराच्या बरोबर शाळा ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर, मी महिलांना फर्स्ट फ्लोअरला ठेवल्या आणि ग्राउंड फ्लोअरला 5-15-20 लोक असतील. दुसरे अगोदरच कोण तलोजाला, कोणी कौशाला बनवायला निघून गेले. ते साधारणपणे 11 सकाळी 4-5 वाजेपर्यंत कालखंड अतिशय वाईट होता. आणि मी त्या घटकांना निरोप दिला की म्हटलं बघा या बेगुन्हा लोकांना तुम्ही जर मारणार असाल तर तुम्हाला आमच्याशी मुकाबला करा. माझ्यावर किती 5-6 करून त्याला 20व्या वर्षी किती ताकद असतं माझ्याकडे. आणि त्याला जो मेसेज पोहोचल्यानंतर गणेश नाईक हा कसा रद्दार आहे त्यांना माहीत नाही. आणि ती वेळ निघून गेली आणि मग त्यांना आम्ही आपली कोकण रोडची खिंड त्याला रस्ता पूर्ण जाताना ते परत सोडले आणि ते लोक मग कौशाला कोणी पनवेलला निघून गेले. हा किस्सा 70चा. 93चा किस्सा निराला. 93च्या कालखंडात अयोध्येला राम मंदिराची स्थापना करण्याकरता बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले, मनोज जोशी, दत्तात्रय नलावडे, सुधीर जोशी, सरपोतदार, मी, आनंदीजी, रमेश मोरे हे सगळे आम्ही विमानाने निघालो. तर बनारसला लँडिंग होऊ शकले नाही ड्यू टू बॅड वेदर. आम्हाला नेलं कलकत्ता. मग रात्री कलकत्त्याला हॉटेलमध्ये थांबलो. मग तिथं दुसऱ्या विमानाने हॉपिंग फ्लाईट करणे रांची वगैरे करता मग बनारस आलो आणि मग बनारसवरून आम्ही कार घेऊन आम्ही अयोध्येला गेलो. अयोध्येला बाबरी जवळजवळ अर्धी तुटली होती. म्हणजे तिथे SRP CRP सगळे बघायच्या भूमिकेत होते. त्याला नरसिंहराव साहेबांचं पंतप्रधान पद आणि भाजपचे मुख्यमंत्री कल्याण सिंग, पण तिथे राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारची यंत्रणा आणि धनाधन तोडण्याचं काम चालू आहे. आता मी आनंदी गेला काय म्हणतोय, आपण कशाला आलोय, जिथे कुठे राम मंदिरला तिथे 1 वीट लावण्यासाठी आलोय. आपण काय बाबरी तोडण्याचा आपला काय संबंध नाही. म्हणजे चला तिथे 1 वीट लावू आपण आणि निघूया. आणि मग तिथून आम्ही वाराणसी दिल्लीपर्यंत ट्रेनने आलो. त्याला सेंटर हॉटेलच्या त्या प्रांगणामध्ये मनोज जोशी आणि आम्ही दोघे
फेऱ्या मारताना मनोज सिन्हा म्हटलं सर याचे तुटलेले लफडे होणार आणि वातावरण होईल आणि तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल. कोणाला म्हणत तुम्ही सेंटर हा. आणि मग तिथून आम्ही डायरेक्ट मातोश्रीला आलो. मुंबईमध्ये सगळं वातावरण गळून झालं. मग मनोहर जोशी आणि सुधीर जोशी मला आणणारे लोक मुंबईत येऊच शकलं नाही. मग सुधीर जोशींची मारुती अल्टो मारुती 800 ती घेऊन मी इकडं आयवत आलो कुठून. हा आणि तुम्ही म्हटलं की मुंबईमध्ये आगी लागल्या होत्या कुठं तरी, पण नव्या मुंबईमध्ये शेवटी आगी लावणारे कोण आम्हीच होतो. जर ठरवलं तर आगी आम्हीच लावल्या असतं. पण जर आम्हीच जर विचार केला आगी नाही लावायचं तर दुसरा कोण लावणार. आणि सुदैवानं नवी मुंबईमध्ये आज ज्या कुठल्या विविध धर्मांच्या विरुद्ध दंगली झाल्या नवी मुंबईमध्ये आज जाऊ दिली नाही. याचा अर्थ आम्ही हिंदू असल्याचा आम्हाला निश्चित सार्थ आम्ही नाही, परंतु आपल्या धर्माचं रक्षण करणं म्हणजे दुसऱ्या धर्माची सत्यानाश करणं असं नाहीये. आपल्या आईचा सन्मान करण्याकरता शेजारच्या आईला शिव्या देण्याची गरज नाही. तुम्हाला माझं असं म्हणणं आहे की आपण आपल्या आईचा सन्मान करण्याकरता शेजारच्या आईचा सन्मान केला तर शेजारी पण आपल्या आईचा सन्मान करेल, म्हणजे आपल्या आईचा सन्मान दुहेरी. शेवटी काय कधी बाबा आदमच्या जमान्यामध्ये काय घडलं असेल, प्रखर राष्ट्रवाद पाहिजे. या राष्ट्रात राहून दुसऱ्या राष्ट्राच्या विचारसरणीचा कोणी पुरस्कार केला तर आम्ही नाही शकतो. बाब असे की या राष्ट्राशी इमान ठेवून या संस्कृतीचा मान सन्मान ठेवून तुम्ही वागा. तुम्ही आमचे तुम्हाला आम्ही शेल्टर करू पण तुमची मस्ती नाही. तुम्ही त्या पद्धतीनं वागा. अनावश्यक दुसऱ्यांना बोट दाखवण्याकरता असं तुम्ही कारण निर्माण करू नका. हे मला सगळ्यांना सांगा. आणि आजवर ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा इथल्या मेजॉरिटी हिंदू लोकांनी आम्हाला मदत दिली, पण ख्रिश्चनांनी प्रतिनिधी मुसलमान. आता तुम्हाला एक किस्सा सांगतो. ही बँकेने स्थापन केली सॉलिसिटर गुलाबराव शेळके. गुलाबराव शेळकेंचे सून गीतांजली शेळके आणि सत्यजित तांबे या दोघांनी नवी मुंबईमध्ये महानगर बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मिटिंग केली आणि त्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं आपल्याला भाजपसाठी नाही तर गणेश नाईकांसाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचं. सत्यजित तांबे कोण आहे? बाळासाहेब थोरातांचा भाचा. आणि तिथून नंतर त्याने मला फोन केला की नाही साहेब आम्ही त्या ठिकाणी तुमची विचारसरणी आणि तुमचं एकूण शहराच्या प्रती असलेलं लगाव हे लक्षात घेता आम्ही आमच्या जे काही घटक आहेत त्या लोकांना यू डोंट वोट फॉर बीजेपी बट यू वोट फॉर गणेश नाईक. तर त्या ठिकाणी जरी कमल असताना तुम्ही कमलाला आपलं मान कोणी सांगितलं? काँग्रेसचेच नेते. हा काँग्रेस. आणि सत्यजित तांबे इथे डिसेंट पर्सन. गीतांजली शेळके सुद्धा अतिशय म्हणजे त्या आता ती चेअरमॅन आहे महानगरपालिका. म्हणजे ह्या नवी मुंबईमध्ये ह्या लुटारूंच्या सापल्यातून नवी मुंबईच्या शहराला सुरक्षित ठिकाणी आणण्याकरता सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांची मेहनत लागते.